नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे लावण्याने ईश्वरीचा अपमान केलेला असतो. तिला आता नोकरीवरून तिने काढून टाकलेलं असतं. ती म्हणते की सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, आजपासून मी या मुलीला नोकरीवरून काढून टाकलेले आहे. तेव्हा इथे काही लोकांना वाईट वाटलेलं असतं, तर जास्तीत जास्त लोकांना आनंद झालेला असतो. सॅम आणि पॅम या दोघींना तर खूपच जास्त आनंद होतो की इथे लावण्याने ईश्वरीला कामावरून काढून टाकलेलं असतं. तेव्हा लावण्या म्हणत असते, ए मुली, आज तुझा पहिला दिवस होता आणि लास्टसुद्धा. तू पुन्हा या ऑफिसच्या आजूबाजूलासुद्धा फिरकायचं नाही, कळलं का तुला? तेव्हा इकडे लावण्या आपल्या मनामध्ये विचार करत असते की मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की अर्णव आणि या मुलीची आधीपासून काहीतरी ओळख असेल. म्हणजे अर्णव या मुलीचा इतका राग का करतो हे मला कळायला पाहिजे. तेव्हा इकडे आता खरं तर हे सगळं अर्णवलाच विचारलं असतं, पण तो अपसेट होईल आणि या मुलीबरोबर बोलायची माझी इच्छा नाही आहे. कारण तिला खूपच जास्त राग येत असतो की अर्णव या मुलीबरोबर इतकं बोलतो कसा, असं तिला वाटलेलं असतं. त्यानंतरला लावण्या म्हणते की आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, पुन्हा या ऑफिसच्या आजूबाजूला फिरकायचं सुद्धा नाही, कळलं ना तुला? आणि ती सरळ आता सगळ्यांना म्हणते की आपापल्या कामाकडे लक्ष द्या, तिच्याकडे बघत बसू नका, असं म्हणून ती सरळ आता आपल्या केबिनमध्ये निघून जाते. तर इकडे ईश्वरीचा खूपच जास्त अपमान झालेला असतो प्रेक्षकांनो. म्हणजे इथे तिची काही चुकी नसते, पण जेव्हा अर्णवला कळतं की ईश्वरी ती मुलगी आहे जिला ही नोकरी करायची आहे आणि जेव्हा तो ईश्वरीला बघतो तेव्हा त्याला खूप जास्त राग येतो आणि त्याचा राग पूर्णपणे अनावर झालेला असतो आणि म्हणून तो तिला नोकरीवरून लगेचच्या लगेच काढून टाकायला सांगतो. तर इथे आकाश आता मार्केटमध्ये आलेला असतो आणि तो कामाविषयी फोनवरती बोलत असतो. तो बोलत असताना इथे एक आजींना चक्कर येत असते आणि त्या आजी आता खाली पडणार तेवढ्यातच आकाशसुद्धा समोर येत असतो. पण त्याच्या आधी तिथे आलेली असते ती म्हणजे नम्रता. नमू येते आणि आजींचा हात पकडते आणि म्हणते, आजी अहो काय होतं आहे तुम्हाला? तुम्हाला चक्कर येते आहे का? बरं वाटत नाही आहे का तुम्हाला? तेव्हा आजी म्हणतात, हो मला बरं वाटत नाही आहे. तेव्हा इकडे आकाश नम्रताकडे आता बघत राहतो कारण तिचा केअरिंग स्वभाव त्याला खूपच जास्त आवडतो. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की आजी एक काम करूया, ते बघा तिकडे मागे एक बाग आहे, आपण तिथे जाऊन थोडा वेळ बसूया का? मी तुम्हाला पाणी प्यायला देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. ठीक आहे ना? येत आहे का माझ्याबरोबर? तेव्हा इकडे आजी म्हणतात, हो चल ना, मला हळूहळू घेऊन चल. तेव्हा इकडे आकाश एकटक आता नम्रताकडे बघतच बसलेला असतो. तिचा तो साधा भोळा आणि खूपच सुंदर स्वभाव त्याच्या मनाला आता खूपच जास्त भावलेला असतो आणि म्हणूनच तो तिच्याकडे एकटक शांतपणे बघत बसलेला असतो की कशा पद्धतीने नम्रता आजींची काळजी घेते आणि त्यांच्याजवळ इतक्या प्रेमाने बोलते. कारण हल्लीच्या मुलींमध्ये आता एवढा चांगुलपणा हा दिसत नाही, पण तो नम्रतामध्ये त्याला दिसलेला असतो आणि म्हणूनच नम्रताचा हा स्वभाव त्याला खूप जास्त आवडतो. तरी ते प्रेक्षकांनो आता आजी ह्या खूपच जास्त आता त्रासलेल्या असतात कारण त्यांना उन्हाचा त्रास झालेला असतो आणि म्हणूनच त्यांना चक्कर आलेली असते. तेव्हा नम्रता त्यांना सावलीमध्ये बसवते आणि त्यांना पाणीसुद्धा प्यायला देते. त्यानंतरला इकडे ईश्वरीला आठवत असतं की जेव्हा अर्णवला कळतं की ईश्वरी ती मुलगी आहे जी त्याच्या ऑफिसमध्ये नवीन जॉईन झालेली आहे, त्यावेळेला इथे अर्णवने तिला खूपच जास्त आता सगळ्यांसमोर अपमानित केलेलं असतं. तो म्हणतो, तू तू इथे माझ्या ऑफिसमध्ये काम करतेस, आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. तुझ्यासारख्या मुलीला माझ्या ऑफिसमध्ये जागा नाही आहे, कळलं का? तेव्हा ईश्वरीला या गोष्टीचं वाईट वाटतं की जरी आमची ओळख असली आणि जरी अर्णवला माझा राग येत असला तरीसुद्धा नोकरीवरून काढायची काही गरज नाही आहे ना. कामाच्या बाबतीत माझ्याकडून काही चुका झाल्या तर निश्चितच मला ओरडलं जाईल. मग मला कामावरून जरी काढलं ना तरीसुद्धा चालेल, पण इथे माझी काही चुकीसुद्धा नाही आहे. माझा फक्त राग येतो म्हणून जर मला कामावरून नोकरीवरून काढलं जातं आहे तरी चांगली गोष्ट नाही आहे. आणि लावण्यासुद्धा ईश्वरीला म्हणते की तुझ्यासारख्या मुलीला मी नोकरी नसती दिली ना तर जास्तीत जास्त बरं झालं असतं. कारण तुझ्यामुळे इथे ASR याचा मूड किती खराब झाला तू बघितलंस ना. तेव्हा आता पुन्हा ऑफिसच्या आजूबाजूला
फिरकायचं नाही, आत्ताच्या आत्ता चालू पडायचं. तेव्हा ती म्हणते की गणूबाप्पा, आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता आणि हाच दिवस माझा शेवटचा ठरला. माझ्या बाबतीतच नेहमी असं का घडतं? खरंच मला काहीच कळत नाही आहे. आता माझी काय चुकी होती? तेव्हा इकडे आता तिथे एक काकू काम करत असतात. ते येतात आणि म्हणतात की ईश्वरी, अगं काय झालं? मला आत्ताच कळलं की तुला नोकरीवरून काढून टाकली, पण आजचा तुझा पहिलाच दिवस होता ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, काकू, मला पण कळत नाही आहे की माझ्याबरोबर असं का केलं. मला हे मान्य नाही आहे. म्हणजे मला मान्य आहे, मला आधी माहिती नव्हतं की इथे अर्णव सर बॉस आहेत म्हणून. आमच्या दोघांचं आधी छोटंसं भांडण झालं होतं, पण त्या सगळ्याचा इथे कामाशी काय संबंध? जेव्हा सरांना कळलं की मी इथे नोकरी करते, त्यांना आधी तर माझं काम आवडलं होतं ना. मग जेव्हा त्यांनी माझा चेहरा बघितला तेव्हा त्यांना माझा इतका राग का आला? म्हणून म्हणून सरांनी मला कामावरून काढून टाकलं, कारण माझा आणि त्यांचं वाद झाला होता. तेव्हा काकू म्हणतात, खरं तर या सगळ्यामध्ये माझी चुकी आहे. मी तुला त्यांच्या केबिनमध्ये जायला सांगायलाच नको होतं. तिथे गेल्यानंतरच सरांना तुझा राग आला ना, म्हणूनच सर तुझ्यावरती वैतागले आणि तुला कामावरून काढलं. माझ्यामुळे झालं हे सगळं. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, नाही काकू, तुमच्यामुळे काही झालेलं नाही आहे. हे सगळं त्या सरांमुळे झालं, खडूस सरांमुळे. त्यांना काय गरज होती मला नोकरीवरून काढून टाकायची? कामामध्ये जर माझ्याकडून काही चुका झाल्या असत्या, मी चुकीचं काम केलं असतं, तर मला ओरडून कामावरून काढलं असतं तरीसुद्धा चाललं असतं ना. पण मी तिथे नोकरी करते हे त्यांना आवडलेलं नाही आहे, म्हणून मला नोकरीवरून काढले. पण मी अजिबात असं होऊ देणार नाही. मला ही नोकरी करायची आहे. मला खरंच नोकरीची गरज आहे, पैशांची गरज आहे काकू. आता मी काय करू? मला खरंच कळत नाही आहे. आणि ती म्हणते, ताई, तुम्हीच सांगा आता मी काय करू? नाहीतर मी आत्ताच्या आता सरांकडे जाते आणि त्यांना म्हणते की तुम्ही मला नोकरीवरून काढू शकत नाही. माझी काही चुकी नसताना तुम्ही मला कामावरून कसे काय काढू शकता? तेव्हा इकडे आता काकू म्हणत असतात की हे बघ बाळा, मला असं वाटते की तू जा आणि सरांजवळ जरा समजावून बोल. त्यांना सांग की तुला नोकरीची किती गरज आहे. बघ तुझं त्यांनी ऐकलं तर. तेव्हा इकडे आता ईश्वरी पुन्हा अर्णवकडे जात असते आपल्या नोकरीविषयी बोलायला. तर इकडे प्रेक्षकांनो, आता नम्रता आजींची मदत करत असते आणि आजींना ती पाणी वगैरे प्यायला तर देते, पण त्यांच्याबरोबर ती खूप जास्त प्रेमाने सुद्धा बोलत असते. आणि जेव्हा त्या दोघीजणी एकमेकींबरोबर बोलत असतात तेव्हा इकडे आकाश चोरून चोरून नमूला बघत असतो, कारण नम्रताचा तो हसरा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून काही जायला तयारच नसतो. तो तिच्याकडे बघण्यासाठी लपून छपून तो सातत्याने तिच्या मागे मागे येत असतो. आणि इथे नम्रता मात्र आता आजींची व्यवस्थित काळजी घेत असते. त्यांची काळजी घेत असताना ती त्यांना विचारपूससुद्धा करत असते की तुम्ही एकट्या का आलात? तुमच्याबरोबर दुसरं कोणी नाही आहे का? तुमच्याबरोबर कुणाला तरी घेऊन यायचं ना. एवढ्या दुपारच्या उन्हामध्ये एकटं कशाला यायचं? त्यानंतरला इकडे आता ती म्हणत असते की तुमच्यासाठी रिक्षा वगैरे बघू का? तुम्ही रिक्षाने घरी जाता का? तेव्हा इकडे नम्रता आता आजींची मदत करत असते आणि तेवढ्यातच इकडे आकाश तिच्याकडे बघत असतो आणि त्याला नम्रता खूपच जास्त आवडलेली असते. त्या दोघांची पहिली भेट ही आता मार्केटमध्ये झालेली असते, पण अजूनही नम्रताने आकाशला बघितलेलं नसतं. फक्त आकाशनेच नम्रताला बघितलेलं असतं आणि त्या क्षणी ती त्याला आता आवडलेली असते. त्यामुळे इथे कामाचं बघायला आलेला आकाश आता काम पूर्णपणे विसरून गेलेला असतो आणि तो फक्त आता नम्रताकडे लक्ष देत असतो, तिच्याकडेच बघत असतो. ती कशी वागते, कशी बोलते, कशी चालते, हे सगळं तो नीट बघत असतो आणि तो म्हणतो की कुठली मुलगी इतकी निरागस असू शकते का? एवढी सुंदर, एवढी सालस. आणि त्याला आता तिच्याबद्दल खूपच जास्त आपुलकी वाटते आणि ती त्याला खूप जास्त आवडते सुद्धा. ती मार्केटमध्ये ज्या ज्या ठिकाणी जात असते त्या त्या ठिकाणी आता आकाश तिचा पाठलाग करत असतो आणि तो म्हणत असतो की कुठे गेली ती मुलगी? आता तर इथे होती ना, लगेच कुठे गेली? तेवढ्यातच इथे आता आकाशला एक फोन येतो. फोन आल्यानंतर फोनवरती बोलत असते ती म्हणजे इथे अंजली. अंजली म्हणत असते, आकाश, अरे कुठे आहेस तू? तुला माहिती आहे ना आज काय आहे? आज तुझ्या आईचा वाढदिवस आहे. मी काकांना सुद्धा सांगितलं आहे, म्हणजे मामांना सुद्धा सांगितलं आहे की लवकरात लवकर इकडे या म्हणून. मामीचा वाढदिवस आहे, तुला सुद्धा लवकर यायचं आहे आणि मी मामांना सुद्धा लवकरात लवकर बोलवलं आहे. तेव्हा इकडे आकाश आता नमूकडे बघण्यात इतका बिझी असतो की लगेचच तो फोन ठेवून देतो.
त्यानंतरला इकडे सगळेजण आता मीटिंगला बसलेले असतात. प्रेझेंटेशन सुरू असतं आणि सगळं काही व्यवस्थित सुरू असताना मात्र आता ईश्वरीने त्याच्यामध्ये गोंधळ घालायचं ठरवलेलं असतं. म्हणजे मान्य आहे की ईश्वरी रागवली आहे आणि इथे तिला नोकरी करायचीच आहे. तिची काही चुकी नसताना तिला नोकरीवरून काढले या गोष्टीचं तिला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं आणि म्हणूनच तिने स्वतःसाठी स्टँड घ्यायचं ठरवलेलं असतं. तेव्हा इकडे आता मीटिंग चालू असताना ती मध्येच येते आणि इथे उभी राहते. तेव्हा इकडे सगळेजण आता ईश्वरीकडे बघत बसतात की ही अशी मध्ये येऊन का उभी राहिली आणि ते सुद्धा अर्णवच्या समोर. तेव्हा इकडे लावण्या खूपच जास्त चिडते, रागवते, कारण अर्णवने सांगितलेलं प्रत्येक काम तिला व्यवस्थितरित्या करायचं असतं. त्याने सांगितलेलं असतं की ह्या मुलीला इथून आत्ताच्या आता काढून टाक. तिने लगेच तिला कामावरून काढून टाकलेली असते आणि इथे जेव्हा अर्णवला कळतं की ती ईश्वरी आहे तेव्हा त्याला किती राग आलेला असतो हे लावण्याने बघितलेलं असतं आणि म्हणूनच लावण्याने नोकरीवरून काढून देखील तिथे ईश्वरी पुन्हा आलेली असते. तेव्हा लावण्या म्हणते, मुली तू इथे काय करतेस? तुला एकदा सांगून कळत नाही का? आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, चालू पड इथून. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, 1 मिनिट लावण्या, तिला काय बोलायचं आहे ते बोलू दे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की लावण्या मॅडम, तुम्हाला तर माझं काम खूप आवडलं होतं आणि तुम्ही माझं काम बघून मला इथे नोकरी दिली होती, बरोबर की नाही? मग जर माझं काम चांगलं आहे, मी नीट काम करते, तर मला माझ्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी नोकरीवरून का काढलं जाते ते मला कळायला नको का? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण हे माझं ऑफिस आहे, माझ्या ऑफिसमध्ये तू काम करणार आणि मग माझ्याच ऑफिसचा पगार घेऊन तू इथे माझ्यावरती राग काढणार, बरोबर की नाही? त्यापेक्षा तू माझ्याबरोबर जो वाद घालत असतेस, भांडण करत असतेस, तो मला माझ्या ऑफिसमध्ये नको आहे. ते सगळं बाहेर, कळलं ना? माझेच पैसे घेऊन तू मला परत करणार आहेस का? माझ्या ऑफिसमध्ये तुला जागा नाही आहे, कळलं? हे माझं ऑफिस आहे, इथे माझे नियम चालतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ते सगळं खरं असलं तरीसुद्धा मी तुमच्या इथे नोकरी करते, त्यासाठी मी इंटरव्ह्यू दिला आहे. लावण्य मॅडम यांना माझं काम इतकं आवडलं आहे, मग मला नोकरीवरून काढायचं कारण काय? मला इथे नोकरी करायची आहे, मला नोकरीची गरज आहे. मग तुम्ही माझं काम बघा ना. मी काम प्रोफेशनली नाही केलं, माझ्याकडून काही चूक झाली आणि जर तुम्ही मला कामावरून काढलंत तर ठीक आहे, पण इथे तुम्ही माझं काम अजून बघितलेलंच नाही आहे. लावण्य मॅडमला विचारा, मी प्रामाणिकपणे 2 दिवस माझं काम केलं आणि आज कुठे मला नोकरीला ठेवलं तर तुम्ही लगेच मला नोकरीवरून काढून टाकायला सांगितलंत. हे सगळं कशासाठी? मला हे मान्य नाही आहे. जर माझं काही चुकीचं असेल तरच तुम्ही मला नोकरीवरून काढा, पण जर मी माझं प्रामाणिकपणे काम करते तर मला नोकरीवरून काढायची गरज नाही आहे असं मला वाटतं. मला नोकरी करायची आहे, मला नोकरीची गरज आहे. तेव्हा इकडे आता प्रोफेशनली काम करत असताना बाहेरचा राग रुसवा त्याच्यावरती काढू नये असं मला वाटतं. आपलं जे काही भांडण आहे ते सगळे बाजूला ठेवूया, आता फक्त आपण कामाचं बोलूया ना. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुला काही झालं तरीसुद्धा माझ्या इथे नोकरी करायचीच आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, तुमच्या इथेच म्हणजे मला इथे नोकरी मिळाली आहे आणि म्हणून माझी चुकी नसताना मला नोकरीवरून कुणीही काढू नये असं मला वाटतं आहे आणि म्हणूनच मी इथे नोकरी करणार. माझी काही चुकी नसताना तुम्ही मला कामावरून काढू शकत नाही, हे कुठल्याही कामाच्या नियमात बसत नाही असं मला वाटतं. जर चुकी असेल तर हक्काने काढा, पण जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर काढू नका असं तर मी तुम्हाला सांगेनच. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, तुला नोकरी करायची आहे ना, तुला प्रोफेशनिझम दाखवायचं आहे, तुला इथे प्रामाणिकपणे काम करायचं आहे. ठीक आहे, मी तुला आता इथे नोकरी देतो, पण तुझं आहे ना मी प्रमोशन करतो. तू अशी पहिली मुलगी आहेस जी ज्या दिवशी इथे जॉईन झालेली आहे त्याच दिवशी तिचं प्रमोशनसुद्धा झालेलं आहे. मी तुला अशी नोकरी देणार आहे ना की ती तुला प्रामाणिकपणे करावी लागेल. त्याच्यामध्ये तुला तुझं प्रोफेशनलपणा दाखवायचा आहे. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की तू इथे नोकरी करू शकतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की थँक्यू, पण तुझं प्रमोशन झालं आहे ते सुद्धा ऐक ना. तेव्हा ती म्हणते, हां सांगा ना, काय सांगायचं आहे तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो की तुला आता मी इथे प्रमोशन असं दिलं आहे, तू माझी पी ए आहेस, कळलं ना? पी ए म्हणजे काय? तेव्हा ती म्हणते, हो माहिती आहे ना मला, पर्सनल असिस्टंट. तेव्हा अर्णव म्हणतो, तू माझी पर्सनल असिस्टंट आहेस आणि मी जेवढा वेळ इथे ऑफिसमध्ये असणार आहे तेवढा वेळ तू माझ्याबरोबर काम करणार आहेस, तुला माहिती आहे ना? आणि तू आहे ना फक्त माझ्याबरोबर 15 दिवस काम करून बघ. 15 दिवस जर तू टिकलीस ना तरच तुला ही नोकरी मिळेल, नाहीतर तुला लगेचच्या लगेच कामावरून
काढलं जाईल, कळते का तुला? मग आता तुला तुझा प्रोफेशनलिझम दाखवण्याची इथे वेळ आलेली आहे. आता मी पण बघतो तू 15 दिवस माझ्याबरोबर इथे माझी पर्सनल असिस्टंट म्हणून कशी टिकतेस. तेव्हा इकडे जणू काही अर्णवने तिला चॅलेंज दिलेलं असतं. पण आता पर्सनल असिस्टंट इथे ईश्वरीला ठेवल्यानंतर लावण्याला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. लावण्याला असं वाटत असतं की मी असताना ही मुलगी जिला इथे सतत तिने खालीपणा दिलेला असतो आणि तिला कमीपणा दिलेला असतो, त्याच्यामुळे आता ही मुलगी अर्णवची असिस्टंट असणार या गोष्टीचा लावण्याला खूपच जास्त राग आलेला असतो. त्यामुळे इथे लावण्य तिच्याकडे सतत रागाने बघत असते आणि इथे ईश्वरीने ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं. ती म्हणते, ठीक आहे अर्णव राज शिखरे, मी तुमचं हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. मी तुमची पर्सनल असिस्टंट झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीची होणार हे मी तुम्हाला सांगते. तेव्हा इकडे ही नोकरी कशी टिकवायची ते मला बरोबर माहिती आहे, असं आता ईश्वरी म्हणत असते. तिला अर्णवने आता त्याची पर्सनल असिस्टंट बनवलेलं असतं, कारण तिला लवकरात लवकर तिथून पळवून लावायचं असतं. तर इकडे आता मार्केटमध्ये इकडे आलेली असते नमू. ती शॉपिंग वगैरे जरा करत असते आणि तेवढाच असते ते आकाश तिच्याकडे बघत आपला बसलेला असतो. तेव्हा अंजली त्यांना पुन्हा फोन करते आणि म्हणत असते, अरे आकाश, तुझ्या लक्षात आहे ना, मामीचा वाढदिवस आहे, आज तुला लवकर यायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, अरे हा ताई, मी येणार आहे ना लवकर, बरं आता फोन ठेव, मी जरा बिझी आहे, असं तो म्हणतो आणि लगेच फोन कट करतो. तेव्हा अंजली म्हणत असते, काही मुलं अरे नेहमी घाईवरच असतात. मी काहीतरी महत्त्वाचं सांगते पण ते सुद्धा ऐकायला यांच्याकडे अजिबात माझ्यासाठी वेळ नाही आहे. यांना कसं सांगू आता, मामीचा वाढदिवस आहे, सगळ्यांनी लवकर या, आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे, हे सांगण्यासाठी फोन करते, तर कुणालाही माझ्याबरोबर आता बोलायलासुद्धा वेळ नाही आहे, असं इकडे आता अंजली म्हणत असते. त्यानंतरला आता तो फोनवरती बोलत असताना नमू त्याच्या नजरेआड होते. तेव्हा तो म्हणत असतो की कुठे गेली ती मुलगी, आणि आकाश तिला शोधत असतो. तरी ते नम्रताने एका साडीची प्राईज विचारलेली असते. ती 300-400 रुपयांची साडी असते. ती म्हणते महाग आहे खूप आणि ती साडी ती घेत नाही. तेव्हा आकाशने आता नम्रतालाच आवडलेली साडी हातामध्ये उचललेली असते खरेदी करण्यासाठी आणि ती साडी त्याने आता खरेदी केलेली असते, कारण ती नम्रताला आवडलेली असते. त्यानंतरला इकडे अर्णव म्हणत असतो, काय मग आता उद्यापासून कामाला सुरुवात करायची आहे, माझी पर्सनल असिस्टंट म्हणून काम कराल ना? तेव्हा इकडे आता अर्णवने जे चॅलेंज दिलेलं असतं ते तिने स्वीकारलेलं देखील असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, जर 15 दिवस व्यवस्थित काम नाही केलं ना, तर कंपनीच्या नियमानुसार मी तुला नोकरीवरून काढू शकतो आणि तेव्हा मग काही बोलायचं नाही, कळलं ना? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, नाही मी कशाला काही बोलू, जर माझ्या कामामध्ये काही चुकीचं घडलं, मी चुकीचं केलं आणि जर तुम्ही मला बोललात कामावरून काढलं तर मी राग तर अजिबात मानणार नाही आहे. पण जर माझं काम चोख असेल, तर मी ते व्यवस्थितरित्या करत असेन, तर मात्र मला नोकरीवरून कोणी काढलं तर मी बोलणारच ना. तेव्हा इकडे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये आता जणू काही जंग छेडलेली असते आणि त्यामुळे इथे आता दोघेही जणू काही एकमेकांबरोबर एकमेकांना कमीपणा देण्यामध्ये आणि भांडण करण्यामध्ये इतके बिझी झालेले असतात की आजूबाजूला आपल्या लोक आहेत हे सुद्धा आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं विसरलेले असतात. त्या दोघांचं बोलणं ऐकून लावण्याला खूपच जास्त राग येत असतो, कारण शेवटीला रागाच्या भरात का होईना पण इथे अर्णवने ईश्वरीला आपली असिस्टंट म्हणून नेमलेलं असतं आणि तो म्हणतो की बघूया आता तुझा प्रोफेशनलिझम बघूया, जेव्हा माझ्याबरोबर मी जेवढा वेळ ऑफिसमध्ये असेल ना तेवढा वेळ राहून तुला माझं काम करायचं आहे, बरोबर की नाही? मी जे सांगेन ना ती सगळी कामं तुला करावी लागणार आहेत आणि मी काय काय करायचं काय काय नाही हे सगळं तुला लिहून ठेवायचं आहे, चालेल ना? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, हां हां चालेल ना, मी तुमचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा इकडे आता चॅलेंज स्वीकारल्यानंतर ती अर्णवला हात मिळवणी करत असते, शेक हँड करत असते. तेव्हा इकडे आता ईश्वरीने हात पुढे केल्यानंतर लावण्याला असं वाटत असतं की अर्णव तिला शेक हँड करणार नाही, तिचा अपमान करेल, पण इथे तसं होत नाही प्रेक्षकांनो. अर्णव आता इथे ईश्वरीने शेक हँडसाठी हात पुढे गेल्यानंतर तो सुद्धा लगेचच तिला शेक हँड करतो आणि म्हणतो, ठीक आहे, बघतो हे घेतलेलं चॅलेंज आता किती दिवस पूर्ण करतेस ते. त्याला असं वाटत असतं की ईश्वरी जास्त दिवस काही टिकणार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया
अर्णवने ईश्वरीला आता खूप साऱ्या फाईल्स दिलेल्या असतात आणि त्याच्या एंट्रीज त्याने सांगितलेल्या असतात का आता सगळ्या याच्या एंट्रीज करायच्या आहेत आणि उद्यापर्यंत हे काम झालेलं पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणते की उद्यापर्यंत एवढ्या फाईल्स मला चेक करायच्या आहेत, म्हणजे अख्खी रात्र मला जागून काढावी लागेल. त्यानंतरला घरी आल्यानंतर मामी म्हणत असते की वाढदिवसाचं अर्णव, मला असं गिफ्ट हवं आहे जे आत्तापर्यंत तू दिलं नाहीस. तेव्हा अर्णव म्हणतो, काय हवंय तुला मामी? तेव्हा मामी म्हणत असते की माझ्या आकाशला बोर्ड ऑफ डिरेक्टर या जागेवरती घे.